नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मिठू खूप रडत असते. तेजा तिला विचारते की मिठू नक्की काय झालंय, एखादा रोल मिळाला नाहीये का? ठीक आहे ना, मग तूच म्हणतेस ना आपली हाईट कम फाईट ज्यादा आहे, काय झालंय नक्की? प्रेरणा म्हणते की तू काही सांगितलं नाही तर कसं कळेल आम्हाला ग, सांग ना नक्की काय झालंय ते. आणि विचारते की घरचं कोणी नाही काही बोललंय का, पप्पा काही बोलले का तुला? मिठू आता बस करा तुझं, तू आम्हाला व्यवस्थित सांग बघू काय झालंय ते. मिठू रडत सांगते की मला ना फोन आला होता, त्यांनी सांगितलं की आम्ही बॉर्नस्टार कास्टिंग कंपनीकडून बोलतोय. त्यांनी मला सांगितलं की हिंदीमध्ये रोल मिळालाय तुला आणि म्हणाले की तुम्हाला पैसे भरायचे, म्हणून मी तिकिटासाठी काढलेले पैसे 10,000 रुपये भरले. असं म्हणून मिठू नक्की काय झालं ते सगळं सांगायला लागते. तेव्हा तेजा आणि प्रेरणा खूप शॉक होतात. तेजा म्हणते की आम्ही इथे एक एक पैसा जमवतोय फ्रीजसाठी आणि तू एका अनोळख्या बाईला 10,000 रुपये देऊन मोकळी झालीस. प्रेरणा म्हणते की अशी कशी काय फसलीस ग मिठू? मिठू रडत म्हणते की काय करणार होते मग मला मोठा रोल हवा होता आणि हाच माझा विकनेस आहे. मला सांगितलं गेलं की तुला मोठा रोल देतील, मग मी अजून काय करणार होते, मी डेस्परेट झाले. तेजा वैतागून म्हणते की अगं डेस्पिरेशन बुडवत असतं आपल्याला. हे ऑनलाईन स्कॅमर्स बरोबर आपल्या इमोशन्सला हात घालतात आणि मग आपली इनसिक्युरिटी, आपला लालचीपणा, आपली भीती सगळं बाहेर येतं आणि आपण फसतो या सगळ्यांना. माणूस म्हणून आपल्याला आपला विकनेस जेवढा माहीत नसतो ना तेवढं या लोकांना माहीत असतो आणि बरोबर फायदा करून घेतात ते लोक याचा. म्हणून तर तेवढे स्कॅम्स वाढले आहेत ना. आणि रागाने म्हणते की पण तुला हे माहिती आहे का मिठू? मिठू म्हणते की यार फसले मी, काय करू मी आता? तेजा वैतागत म्हणते की पण ती बाई फ्रॉड असेल ना, असा डाऊट एकदाही आला नाही का गं तुझ्या डोक्यात? आजकाल आपण एवढं बघतो ना मोबाईलवर, तरी हा मूर्खपणा, अनोळखी माणसावर विश्वास ठेवायचा नाही, बेसिक गोष्ट आहे ही. आणि रागाने म्हणते की आता हे रडून दाखवू नकोस मिठू, तुझ्या मूर्खपणाची किंमत तू मोजते आहेस एवढंच लक्षात ठेव. एक काम कर, गळ्यात एक बोर्ड घालून फिरा की या आणि आम्हाला फसवा, म्हणजे तेच करतील सगळेजण. प्रेरणा तेजाला शांत करत म्हणते की तेजा मी हात जोडते पण पुरे करा तू, आता रडते आहे ती बिचारी, बघ जरा तिच्याकडे. तेजा मिठूला म्हणते की हे बघ रडू नकोस, आता रडून काही होणार नाही, घडले ना आता ते सगळं, मग आता याच्यातून धडा घ्यायचा. पुढच्या वेळेस असा कोणताही मेसेज, लिंक, कॉल काही आलं ना तर 10 सेकंद थांबायचं, पॉज घ्यायचा, आपल्या मनात नक्की कोणता विचार येतोय याच्यावर फोकस करायचा आणि हे जे इमोशन्स आहेत ना आपले, भीती, लालचीपणा, इनसिक्युरिटी, हे बरोबर ओळखतात हे लोक. मिठू रडत म्हणते की चुकले यार, मी फसले मी. प्रेरणा म्हणते की मिठू आता काय करशील, कसे परत मिळवशील आता तुझे पैसे? तेव्हा मिठू प्रेरणाला मिठी मारून खूप रडायला लागते. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी काम करत असते. तेव्हाच मनोजची आई हळूच तिथे येते आणि वल्लरीला म्हणते की राहू दे ग, किती काम करशील तू? आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की वल्लरी बाळा, तुला मुंबईला जायचं आहे ना, चल ना मग आवर पटापट. अशी घरकामात अडकून पडलीस तर तुझा अभ्यास कोण करेल? परीक्षा आली ना तुझ्या तोंडावर. वल्लरी आश्चर्याने तिच्या सासूकडे बघत असते. आता श्वेता बाहेरून लपून हे सर्व ऐकत असते. आता मनोजची आई वल्लरीला म्हणते की अशी बघत काय बसलीस माझ्याकडे, चल पटकन सामान आवरायला घे बघू, चल मीच भरते तुझी बॅग मुंबईची. असं म्हणून त्या स्वतः वल्लरीची बॅग भरायला लागतात आणि बॅग भरत म्हणतात की तिकडे मन लावून अभ्यास कर बाळा, चांगली मोठी वकील हो, माझ्या पोरीला चांगले वकील झालेलं बघायचं आहे ना मला, चला आवरा बघू पटकन. तेव्हा वल्लरी घाबरत म्हणते की पण सासूबाई तुम्हीच म्हणाला ना मला की मी मुंबईला जायची काहीच गरज नाही आहे म्हणून. तेव्हा मनोजची आई रागाने म्हणते की पण आता मीच तुला म्हणते आहे ना जा म्हणून, प्रश्न काय विचारतेस तू मला? श्वेता बाहेरून हे सगळं बघत असते. मनोजच्या आईचं अचानक तिच्याकडे लक्ष जातं आणि त्या लगेच घाबरून शांत होतात आणि हळू आवाजात म्हणतात की अगं बाळा वल्लरी, मुंबईला जा, चांगला अभ्यास कर, इथल्या कामांची अजिबात काळजी करू नकोस. घरातले सगळेच बाहेरून हे सगळं ऐकायला लागतात आणि सगळेच खूप शॉक होतात. आता मनोजची आई म्हणते की चांगली वकील म्हणूनच परत ये, चल बाळा पटकन आवरायला घे. असं म्हणून त्या वल्लरीची बॅग भरायला लागतात आणि वल्लरीची बॅग भरून त्या बाहेर घेऊन येतात. वल्लरी म्हणते की सासूबाई अहो काय करताय, बॅग तरी द्या, तुम्ही काय करताय हे? मनोजची आई म्हणते की वल्लरी सगळं सामान व्यवस्थित घेतलंयस ना, काही विसरली तर नाहीस ना? तेव्हा वल्लरी म्हणते की सासूबाई सगळं घेतलंय, पण मनोजची आई म्हणते की आता मुंबईला गेल्यानंतर खाण्यापिण्याकडे लक्ष दे आणि कधीही काही लागलं तर मला कळव, मी पाठवून देईल. हे बघ वल्लरी, मुंबईला जाऊन चांगलं
चांगला मन लावून अभ्यास कर आणि मोठी वकील हो, आपल्या भांबरे घराण्याचं नाव मोठं कर. संगीताताई वल्लरीला म्हणतात की वल्लरी चल, तुला खूप लांबचा प्रवास करायचा आहे ना, मी तुला वाटेत खाण्यासाठी काहीतरी करून देते. असं म्हणून मनीषा आणि संगीता तिला आतमध्ये घेऊन जातात. आता मनोजची आई संगीताताईला आवाज देऊन म्हणतात की संगे, चांगला डब्बा करून दे ग तिला. मनोजचे बाबा मनोजच्या आईजवळ येऊन म्हणतात की इंदुमती, ती गाडी वेळेवर आहे की नाही ते मी फोन करून बघतो, आलोच. असं म्हणून तेही तिथून निघून जातात. आता श्वेता मनोजच्या आईजवळ येऊन म्हणते की अचानक धाकटी सून एकदम लाडकी सून झाली. आणि ती मनोजच्या आईला आईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की प्रेम फारच उतू चाललेलं दिसतंय. मनोजची आई घाबरत म्हणते की लाडकी तर होतीच. तेव्हा श्वेता म्हणते की हो, पाहिलं ना मी आल्या आल्या, तुम्ही हे सगळं करून कायद्याच्या खचाट्यातून वाचाल, शिक्षा कमी होईल असं वाटते का तुम्हाला? तेव्हा मनोजची आई हो म्हणून मान डोलावते. यावर श्वेता म्हणते की नाही, तुम्ही वल्लरीचं पुस्तक फाडलं म्हणे आणि विचारते की फाडलं होतं की नाही. मनोजची आई घाबरून हात जोडून म्हणते की चूक झाली माझी. तेव्हा श्वेता म्हणते की चूक नाही, गुन्हा म्हणतात ह्याला, कायद्याचं पुस्तक फाडणं म्हणजे गुन्हा असतो. मनोजची आई स्वतःला मारून घेत म्हणते की डोकं फिरलं होतं माझं, चुकलं माझं, माफ करा मला. असं म्हणून हात जोडून माफी मागायला लागतात. श्वेता म्हणते की बरं, मग जर वल्लरीसाठी मनोज भाऊजींनी दुसरं पुस्तक आणलं होतं ते कुठे? तुम्हीच ते लपवून ठेवलं होतं ना. तेव्हा मनोजची आई म्हणते की नाही, ते मला नाही माहिती, मी तर बघितलं सुद्धा नाही ते पुस्तक, मी कशासाठी लपवू. यावर श्वेता म्हणते की तिला अभ्यास करता येऊ नये म्हणून, आणि विचारते की मग कुठे आहे ते पुस्तक. आता मनोजची आई घाबरून म्हणते की मी तर त्या दुसऱ्या पुस्तकाला हातसुद्धा नाही लावला, खरं सांगते मला नाही माहिती. तेव्हा श्वेता म्हणते की जा आणि मला आत्ताच्या आत्ता ते पुस्तक शोधून आणून दाखवा जा, आणि जर का ते पुस्तक सापडलं नाही ना तर तुमचा एन्काउंटर होतोय बघा. आणि विचारते की घालू का गोळी. तेव्हा मनोजची आई घाबरून म्हणते की नको, आणि रडत म्हणते की कोणत्या जन्माचा पाप माझ्या माथी बसले काय माहिती, मी शोधून आणते पुस्तक. असं म्हणून त्या पुस्तक शोधायला आतमध्ये निघून जातात. तेव्हा श्वेता खूप हसायला लागते. आता यानंतर आपण पाहतो की मनोजची आई सगळीकडे पुस्तक शोधत असते आणि घाबरून म्हणते की आज जर पुस्तक सापडले नाही तर माझं काही खरं नाही. पण पुस्तक कुठेच सापडत नाही आहे. मग त्या वल्लरीला आवाज देतात. तेव्हाच वल्लरी तिथे येते आणि विचारते की काय झालं सासूबाई. तेव्हा मनोजची आई म्हणते की तुझं ते कायद्याचं पुस्तक कुठे ठेवलं आहे. वल्लरी आश्चर्याने विचारते की कायद्याचं पुस्तक, पण तुम्हाला का हवं आहे ते. तेव्हा मनोजची आई म्हणते की असं काय करतेस, तुला घेऊन जायचं आहे ना मुंबईला, तुझ्या अभ्यासाची खोटी होईल ना, मी केव्हापासून शोधते आहे, मला पण सापडतच नाही. यावर वल्लरी म्हणते की अहो शोधायचं काय, मी इथेच ठेवलं होतं. असं म्हणून ती सुद्धा पुस्तक शोधायला लागते, पण तिथे कुठेही पुस्तक नसतं. तेव्हा मनोजची आई म्हणते की मी केव्हाचं शोधते आहे, कुठेच नाही आहे. वल्लरी इकडे तिकडे शोधत म्हणते की अहो असं कसं काय झालं, मी तर इथेच ठेवलं होतं. मनोजची आई थकून खाली बसते. तितक्या तिथे श्वेता येते. मनोजची आई श्वेताला बघून घाबरत म्हणते की श्वेता, मी शोधतच होते पुस्तक, आणि म्हणते की वल्लरीकडे बघून म्हणते की वल्लरी, मी शोधत होते ना गं पुस्तक. तेव्हा श्वेता म्हणते की हो ते दिसतंच आहे, आणि विचारते की अजून नाही का सापडलं पुस्तक. वल्लरी म्हणते की नाही ना, पुस्तक नाही सापडत आहे माझं, कुठं गेलं काय माहिती, इथेच ठेवलं होतं मी. मनोजची आई वैतागत म्हणते की डोळे फुटले का तुझे, असं कसं आठवत नाही तुला मनोजने सांगितलं होतं ना की जीवापलीकडे जप म्हणून, मग का नाही ठेवलं तू व्यवस्थित, कुठे ठेवलं होतं सांग मला. तेव्हा श्वेता मनोजच्या आईकडे बघायला लागते. तेव्हा मनोजची आई लगेच घाबरून शांत होते आणि म्हणते की वल्लरी बाळा नीट आठव बघू कुठे ठेवलं होतं ते पुस्तक. आणि श्वेताकडे बघून तिला सांगते की माझी सून खूप हुशार आहे हा, खूप अभ्यास करते आमची वल्लरी, आमच्या अख्ख्या खानदानामध्ये ही एवढी जाडी पुस्तकं कोणीच वाचली नाही आहेत, पण माझी सून वाचते हा. आणि ती वल्लरीला म्हणते की वल्लरी शोध ते पुस्तक. वल्लरी म्हणते की मी बाहेर जाऊन बघते एकदा पुस्तक. असं म्हणून ती तिथून निघून जाते. श्वेता मनोजच्या आईला म्हणते की मला तर फुल डाऊट आहे, तुम्हीच लपवलं ते पुस्तक. तेव्हा मनोजची आई घाबरून म्हणते की मी कशाला लपवू, मी तर केव्हाचं शोधते आहे, मी गावदेवीची शपथ घेऊन सांगते की मी पुस्तक लपवलं नाही आहे. आता तेव्हा श्वेता म्हणते की आता जर पुस्तक सापडलं नाही ना तर तुमचा एन्काउंटर होतोय बघा, अहो कायदाच आहे तसा. तेव्हा मनोजची आई खूपच घाबरते आणि म्हणते की मी शोधते हा पुस्तक. असं म्हणून त्या परत पुस्तक शोधायला जातात. श्वेता त्यांची खूप मजा घेत असते आणि हसत असते, आणि इकडे तिकडे बघून लपवलेली पुस्तकं बाहेर काढून ती त्या पुस्तकांकडे बघून हसायला लागते आणि परत आहे तशी लपवून ठेवते. यानंतर इकडे आपण पाहतो की मिठू रडत असते. प्रेरणा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते. प्रेरणा म्हणते
म्हणते की झालं ते झालं, रडत बसून काही होणार नाही, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि कंप्लेंट करू. मिठू म्हणते की हो, कंप्लेंट तर करावीच लागणार आहे. आणि ती तेजाजवळ जाऊन म्हणते की तेजा चल ना माझ्याबरोबर. तेजा रागाने म्हणते की कुठे? जयपूरला? तिकडे येऊन तुझी वॅनिटी व्हॅन सांभाळू का? मिठू रडत म्हणते की तेजा नको ना टोमणे मारू, खाल्ली माती, पण प्लीज आता चल ना माझ्याबरोबर. पोलिसांसमोर मला खूप भीती वाटते ग, काय बोलायचं काही सुचतच नाही आहे, प्लीज चल ना. तेव्हा तेजा म्हणते की त्या अनोळखी बाईला पैसे पाठवले तेव्हा नाही का वाटली भीती? तेव्हा नाही का वाटलं तुला की आम्हाला विचारावं? मग आता तरी कशाला आमची गरज वाटते तुला? जा एकटीच, पोलिसात जा, जयपूरला जा किंवा सिंगापूरला जा, मी कुठेही येणार नाही. मग मिठू प्रेरणाजवळ येऊन म्हणते की प्रेरणादी चल ना माझ्यासोबत. तेव्हा तेजा म्हणते की प्रेरणासुद्धा कुठेही येणार नाही, मी आणि प्रेरणा कोणीही तुझ्याबरोबर येणार नाही. पोलीस स्टेशनला तुझं तू एकटीने जायचं आहेस. मग मिठू रागाने एकटीच तिथून निघून जाते. प्रेरणा तेजाला रागाने म्हणते की किती असं तोडून बोलतेस ग, आपल्याकडे नाही तर कोणाकडे मदत मागणार आहे ती? आणि तुला नव्हतं जायचं तर मी तरी जात होते ना तिच्यासोबत. तेव्हा तेजा म्हणते की एवढा पुळका यायची काय गरज आहे ग तुला? आणि तू काय मी काय, आपण काही कमिशनर आहोत का? एक्सपिरियन्स्ड आहोत असायला. आणि मुळात मिठू इथे मोठी स्टार व्हायला आली आहे, मग या बेसिक गोष्टी कळायला नकोत का तिला? यावर प्रेरणा म्हणते की तेजा बरोबर आहे ग तुझं, पण त्या बिचारीला आता एकटीला जावं लागतंय ना. तेजा म्हणते की मग काय फरक पडतो, ते पोलीस आहेत, आपली मदत करायला बसले आहेत ते तिथे, त्यांना काय घाबरायचं? तिला वाघाच्या पिंजऱ्यात मी एकटीला सोडलं आहे अशी घाबरते आहेस तू? आणि सतत काय चालवलं आहे बिचारी बिचारी, ही असं बिचारी बिचारी म्हणून आपण एकमेकींचं नुकसान करतोय. प्रेरणा म्हणते की ते काही असलं तरी आपणच एकमेकींना मदत करायला हवी की नको? तेव्हा तेजा म्हणते की किती वेळा एकमेकींची मदत करत बसणार आहोत आपण? आपल्या डोक्याला काही कमी ताप आहेत का? इथे हा फ्रीजचं प्रकरण, ती वल्लरी श्वेता तिकडे जळगावला जाऊन बसल्या आहेत, पैसे नाहीत, पैशाचा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे फ्रीजला प्रॉब्लेम येतो, हे सगळं घडतं. हे मिठूला कळत नाही आहे का? ती जरा सर्टिफाईड स्ट्रगलर असती ना तर आपल्या आयुष्यात सुद्धा स्ट्रगल आहेत. यानंतर आपण पाहतो की मनोजची आई सगळीकडे वल्लरीचं पुस्तक शोधत असते आणि त्या किचनमध्ये येऊन सुद्धा पुस्तक शोधायला लागतात. मनीषा आणि संगीता आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात. मनोजची आई पुस्तक शोधत घाबरून बडबडत असतात की आता ती पोरगी काय मला जिवंत सोडणार नाही, आता एन्काउंटर का काय करून टाकणार आहे माझं. तेव्हा श्वेता आणि वल्लरी सुद्धा तिथे येतात आणि त्यांच्याकडे बघायला लागतात. वल्लरी आतमध्ये जाऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करणार तितक्या श्वेता तिला थांबवते. मनोजची आई घाबरून सगळीकडे पुस्तक शोधत असते. आता तेव्हा तिथे मनोज येतो आणि विचारतो की काय झालंय, असे का उभे आहात सगळे? मनोजची आई परत पुस्तक शोधायला लागते. मनोज आश्चर्याने विचारतो की हिला काय झालंय? मग श्वेता मनोजला नक्की काय झालं ते सगळं सांगते. आता मनोजची आई देवाला हात जोडून म्हणते की देवा मला वाचव, पण पुस्तक सापडू दे रे, नाहीतर माझं काही खरं नाही आहे. मनोज श्वेताचं बोलणं ऐकून हसायला लागतो आणि तो त्याच्या आईजवळ जातो आणि हात जोडून म्हणतो की देवसुद्धा वाचवू शकत नाही आता तुला. मनोजची आई घाबरून म्हणते की काय सांगतोस? तेव्हा मनोज म्हणतो की पोलीस म्हणजे काय मस्करी वाटली का गं तुला? एवढा मोठा गुन्हा केला आहेस तू, अशी कशी सोडेल तुला ती? यावर मनोजची आई म्हणते की पण आपली वल्लरी वकील आहे ना, तिचा ऐकेल की ती? तेव्हा मनोज म्हणतो की कोणाचंच ऐकणार नाही आहे, ती खूप डेंजर पोलीस आहे ती, पुढे जाऊन आपल्या वल्लरीने कायदा मोडला ना तर तिलासुद्धा अटॅक करेल ती. 4 एन्काउंटर केले आहेत, 4. मी देवाला हात जोडून म्हणतो की देवा वाचव माझ्या आईला. मनोजची आई घाबरून म्हणते की मन्या मी वल्लरीशी बोलून बघते ना. तेव्हा मनोज म्हणतो की बघ आता बोलून. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.